Questions that because every time we have to then translate our lectures into Marathi. I now would like to invite to kindly deliver her presentation speech. Thank you, Dr. Manali. Thank you, Dr. Zambulkar. मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर शैलजा पाईक, आमचे डीन डॉक्टर कोरेटी सर, इतर डीन डॉक्टर कानेटकर मॅडम आणि उपस्थित सगळं प्रेक्षक वर्ग, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या व्याख्यानमालेत. आणि सर्वप्रथम वंदना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकडोजी महाराज यांच्या नावाने आमचं विद्यापीठ आहे आणि गौतम बुद्ध ज्यांच्या शिकवणीमुळे आजचा टॉपिक जो होता माणुसकीबद्दलचा, ज्यांची शिकवणच माणुसकी संदर्भात आहे, त्यांना अभिवादन करू. मला आभार मानायचे आहेत माननीय डॉक्टर नितीन राऊत सरांचे की त्यांनी अतिशय विचारपूर्वक एवढ्या चांगल्या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी नागपूर विद्यापीठात इन्स्टिट्यूशनलाइज केलेलं आहे आणि त्यामधनं गेल्या 10 वर्षांपासून आपण अविरतपणे अतिशय चांगल्या पद्धतीची व्याख्यानं सगळे इथे त्याचा आपण लाभ घेतो. कारण काय कमी झालं आहे आता ते म्हणजे चांगलं ऐकणं आणि चांगलं वाचणं. तर मला असं वाटतं की डॉक्टर नितीन राऊत सरांचे जेवढे आभार मानले तेवढे कमी आहेत, कारण त्यांनी अशी संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. डॉक्टर शैलजा यांनी अतिशय समर्पक रीतीने बाजू मांडली आहे असं म्हणता येईल. कारण ज्या सगळ्यांवर हा अन्याय झाला आणि ज्या सगळ्यांनी त्या अन्यायाविरुद्ध अतिशय करेजियसली, अतिशय धैर्याने अगेन्स्ट ऑल ऑड्स ज्यांनी आवाज उठवला, त्या सगळ्यांच्या बद्दल डॉक्टर शैलजा यांनी इतक्या व्यवस्थित पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर ते चित्र उभं केलं की तो एक असा कालखंडच आपल्या डोळ्यांसमोर आला की काय सोचलं असेल त्या काळातल्या लोकांनी. आणि आताही जसं मॅडम म्हणतात तसं बऱ्याच ठिकाणी अजून पण आपल्याला ह्या गोष्टी अनुभवायला येतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची जी जागृती अशा मंचावरून केल्या जाते. आणि मी ह्याच्यापूर्वी देखील माझ्या भाषणात ह्याच्यापूर्वी देखील म्हटलं होतं, ज्या वेळेला आपण सगळे कलेक्टिव्ह मोरॅलिटीच्या ऐवजी जर आपण इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली सतसत विवेक बुद्धी आपली ध्यानात ठेवून ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला मला असं वाटतं की माणुसकीपासून आपण दूर नाही जाणार. पण अनफॉर्च्युनेटली असं होत नाही आणि आपण हर्ड मेंटॅलिटीला बळी पडून फारच वाईट पद्धतीने सगळ्या गोष्टींचं इंटरप्रिटेशन करतो. कारण जे अपेक्षित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि जे ट्रान्सफॉर्मेशन टू बुद्धिझम हा जो कॉन्सेप्ट असेल, जे माझं मत आहे किंवा मला जेवढं कळतं त्याच्यावरनं मला असं वाटतं की त्याची व्याप्ती ही खूप जास्त आहे. म्हणजे जी आपल्याला जाणवते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त व्याप्ती या विषयाची आहे. ह्याच्यात सगळ्यांचं कल्याण अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक एक व्यक्ती तेवढी सुसंस्कारित, म्हणजे याच्यात आपण जाती धर्म या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून जरी विचार केला तरी प्रत्येक एक व्यक्ती जर स्वतःमध्ये सुशिक्षित आणि सुसंस्कृत असेल तर मला असं वाटतं की त्यांना कळेल की आपण माणुसकी ही जपायलाच हवी. बऱ्याचदा आपण विचारच करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कदाचित जाणीव पण नसते की आपण माणुसकीने वागतो आहे का. आणि मला वाटतं जोपर्यंत आपल्याला ती जाणीव होत नाही की आपण माणुसकीने वागतो आहे किंवा नाही आहे, किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या घटनांचे आपण साक्षीदार होतो कळत नकळत की आपल्याला काय त्याचं, आणि बऱ्याच वेळेला आपण स्वतः देखील दुसऱ्यांना कसं ट्रीट करतो हे पण आपण लक्षात घेत नाही. म्हणजे आपण एवढे चांगले प्रिव्हिलेज लोक असून सुद्धा आपण बऱ्याच वेळेला अगदी साधं सोपं उदाहरण घेतलं तर आपण किती माणुसकीने आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांबद्दल वागतो. म्हणजे त्यांच्यावर तर आपलं आयुष्य अवलंबून आहे. म्हणजे आपण सगळे जे नोकरी करणारे लोक आहोत ते तर बऱ्याच अंशी आपल्याकडे आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांवर खूप अवलंबून आहोत. पण आपण खरोखर त्यांच्याविषयी तरी माणुसकीने विचार करतो का? 100%.
आपण किती लवकर आपण चिडतो, कधी त्यांना काही प्रॉब्लेम असेल आणि ते नाही येऊ शकले तर आपल्याला आपली गैरसोय होते हे दिसतं, पण ते कुठल्या कारणाने आले नसतील किंवा त्यांना काय प्रॉब्लेम असेल याच्याबद्दल आपण किती माणुसकीने विचार करतो. आपली पहिली रिॲक्शन असते की अरे हे आले नाही किंवा ह्यांचं हे नेहमीच आहे किंवा ह्यांना काय प्रॉब्लेम आहे, सगळे प्रॉब्लेम आम्हाला आहेत. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपल्याला लक्षात येतं की आपण स्वतःला अतिशय सुसंस्कृत सुशिक्षित म्हणावं आणि मंडळीत देखील खरोखर 100% माणुसकीने वागत नाही. तर मला असं वाटतं की जे अभिप्रेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा गौतम बुद्धांनी आपलं आयुष्य ज्याच्यासाठी त्यांनी म्हणजे ही वॉज फ्रॉम अ रॉयल फॅमिली, फ्रॉम अ रॉयल बॅकग्राऊंड, पण त्यांनी त्याचा कधीच उपभोग घेतला नाही, ते निघून गेले. कारण त्यांना ज्ञानप्राप्तीची आस होती. ती ज्ञानप्राप्ती कुठेतरी कारुण्य, म्हणजे आय थिंक की काइंडनेस, कारुण्य ही खूप मोठी शिकवण गौतम बुद्धांनी सगळ्यांना दिली. पण त्याचं पालन आपण केलं आणि तेच पुढे नेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला व्हायला हवं याच्याबद्दल लोकांकडनं अपेक्षा केली आणि ते जर आपण थोड्याफार अंशाने प्रत्येक जण करू शकलो तर मला वाटतं ही खरी खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल आणि त्यांनी जी आपली आयुष्य ज्या कारणासाठी खर्ची घातली त्याचं कुठेतरी सार्थक होईल असा विश्वास व्यक्त करून मी आपल्या शब्दांना विराम देते. थँक्यू. Thank you very much, ma'am, for your illuminating words. Now I move towards the last lap of this program. I would request Dr. Shyamrao Moretti to kindly present a formal vote of thanks on behalf of the university. Good evening, everyone. I am truly humbled and honored to express my sincere gratitude on behalf of Rashtrasant Tukoji Maharaj National University for this successful event. डॉक्टर नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमाला कार्यक्रमाकरिता आपणास अध्यक्ष म्हणून लाभले. विद्यापीठाचे सन्माननीय गुरु माननीय डॉक्टर मनाली क्षीरसागर मॅडम, दानदाते डॉक्टर नितीन राऊत, व्याख्यानमालेचे वक्ता डॉक्टर शैलजा पाईक व उपस्थित सर्व मान्यवर, नागपूर येथील माननीय डॉक्टर नितीन राऊत, माननीय आमदार यांनी दिलेल्या कार्यनिधीतून सुरू करण्यात आलेल्या व्याख्यानमालेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. डॉक्टर शैलजा पाईक, युनिव्हर्सिटी ऑफ चिंचिनाटी, अमेरिका यांचे डॉक्टर B.R. आंबेडकर, बुद्धिझम अँड द क्वेश्चन ऑफ ह्युमॅनिटी इन इंडिया या विषयावर सुरेख असे व्याख्यान रोखले, त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यासोबतच माननीय कुलगुरूंनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विचार मांडताना आपणाला बहुमोल मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानणे माझे एक कर्तव्य समजतो. डॉक्टर नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे दानदाते माननीय डॉक्टर नितीन राऊत यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव माननीय श्री कुणाल राऊतजी व त्यांचे कुटुंबीय यांनी आपल्या वेळात वेळ काढून कार्यक्रमास आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर यांनी व्याख्यानमालेचे प्रास्ताविक, वक्त्यांचे परिचय तसेच कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणीचे सर्व सन्माननीय सदस्य, शैक्षणिक विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, आजच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील ज्या ज्या विभागांनी सहकार्य केले आहे त्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी विद्यापीठाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांच्या प्रती मी सदस्य ऋणी आहे. एकदा आपणा सर्वांचे पुनश्च धन्यवाद. थँक्यू. भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जाने तव
शुभ आशीष मागे गाये